नमस्कार मित्रमंडळी कशा आहात सगळे. मला खात्री आहे तुम्ही नक्कीच व्यवस्थित असणार. बघा आज माझाच आवाज बसला. 2 दिवसापासून ना खूप सर्दी झाली होती, त्याच्यामुळे व्हिडिओ बनायला जमलंच नाही. आजसुद्धा तब्येत बरोबर नसल्यामुळं बघा हे घरीच आहे. मी बघू शकता समोर घर आहे आणि इकडे चालली कोणाची शेण काढण्याची गडबड. मला जरा थंडी वाजून आली म्हणून मी बसलो गाडीमध्ये. म्हणलं आत्ताचा व्हिडिओ गाडीमधूनच आसपासचा परिसर असाच कॅच करावा. आत्ताच पाऊस उघडून गेला. एवढ्यात थोडासाच पाऊस आला होता, जास्त काय नव्हता. एक दिवसाआड थोडा पाऊस येतोय. आता खरं पाहता आम्हाला जास्त पावसाची गरज आहे, पण जास्त काय पाऊस येत नाही. पलीकडे म्हशी बांधलेले आहेत आणि मालकिनीचं काम चालू आहे म्हशीचं शेण काढायचं. बघू शकता मागं छोटं वाघरू सुद्धा आहे. चालले सगळ्याचे उद्योग आणि माझी नाही तब्येत बरोबर. माझा चालला आहे सध्या आराम. गाडी घरापासून थोडी लांब लावली होती सकाळी. काल गेलो बाहेर, गाडी खराब झाली ती, धुवून काढली तिथंच लावली. चला म्हणलं आता नेऊन तिच्या जागेवर लावावं. आता काय झालं, चावी घरात विसरली. म्हणजे आता पुन्हा चावी आणण्यासाठी घरात जाणंच आहे. काय होतं मित्रांनो, आवाज बसला ना की बोलायलाच होत नाही. आणि सर्दीचा खेळ तर खूपच अवघड आहे. आज गंध नाही, दाढी वाढली. एकंदर काय झाले, परिस्थितीच नाजूक झाली. खरं सांगायचं म्हणजे जर हे करायला लागलं ना तर काही सुधरतच नाही. चला गाडीची चावी घेऊन येऊ, बाकीच्यांचं काय चाललंय ते तुम्हाला दाखवतो. चला तर मग निघू गाडीच्या बाहेर. एवढा थोडासाच पाऊस येऊन गेला, पण खाली जागा मुरमाची असल्यामुळे नुसतं पाणी साचल्याने दिसतंय. वास्तविक पाहता एवढं पाणी साचण्यासारखा सुद्धा पाऊस नाही. चावी कुठं ठेवली आता? चावी तर सापडायला पाहिजे ना. सापडी चावी. की आमचं मांजरीचं पिल्लू हे बघा कसं उड्या मारते. बघू शकताय तुम्ही, छोटं आहे. ये चल 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 बाहेर ये. हे बाहेर ये, चल. हे क्युटी. अरे हे बघा हे पळालं. हे घुसलं इथं. हाय क्युटी. हे चकू, चिखल झालाय बाई बाहेर. चिखल झालाय. हा हा देवा, काय झालं देवाला? चलो द्या. त्याला काय अवताराचा विचार करायचा आहे. हे बघा आपली गाडी कशी, नक्कीच कमेंट करून सांगा. चके चिकूल फिरू नको चकू. आजीबाई पळती मागं, नात पळती पुढं. बघू शकता आमचा राडा कसा चाललाय. काय ते बघा मित्रांनो, नात आहे मुलीची मुलगी, ती सध्या आमच्या पशीच आहे.
चला तर लावू आपली गाडी मूळ जागेवर. कारण कदाचित आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाजच व्यवस्थित येणार नाही बघा, सर्दीच खूप आहे. ना कौतुकाच्या बाबतीमध्ये ऐकून नाही घेत, कोणालाच किंमत देत नाही. त्याचं नाव सांगताय, तुम्हाला वाईट वाटलं तरी जा, कोणालाच किंमत देत नाही. कवनेही विषयीचे साम्य होईल. त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का. ते सांगतो आळंदीमध्ये, तुम्ही ऐकायला बसलात, वाईट वाटलं थोडं चालेल. कोणताही संत स्वतः एवढा कोणत्याच माणसाला समजत नाही त्याला संत म्हणतात, एवढा तो अहंकारी असतो. कारण की तो व्यापक असतो, त्याचं विश्वभर झालेलं असतं. ऐरा गेल्याला किंमतच नाही. कवनेही विषयीचे, आणि जर तो स्वतः बरोबर कुणाला समजतच नाही त्याला कौतुक करून घ्यायची पण इच्छा होत नाही. म्हणून संतांचं पतन होत नाही, ज्ञानाचं पतन होतं. स्तुती, चांगले चांगले कीर्तनकार 2 शब्दामध्ये उलटे पालटे होतात. काय काय हुशार ते एवढे पाकिट घेणाऱ्या कीर्तनकाराची जर